हो थांब दाखवतो थांब जरा. हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सोड वेगळं दिसतं. कॉलेज जायला उशीर झाला आज. 8:45 वाजता जातो. 9:30 घरी झाले. औषध मारा गेलो तिथं उशीर झाला. आबा सोडा येते ती आबा मी दोघं जण चालले होता गाडीवरून. माहिती जायचं. हेच ते काम आहे. ह्या कामासाठी आम्ही येतो कॉलेज म्हणजे प्रेझेंटी लावाय. कॉलेजमधून माघारी आलो. कॉलेजमध्ये गेलो तेव्हा काय व्लॉग नाही केला. येताना थोडाफार केला. मिनी व्लॉगसाठी चांगला कंटेंट गावला तेवढं तरी शूट केला. आणि मूड देत होता कारण डोकं दुखत होतं. आणि येताना गाणं ऐकत आलो होतं निवांत. हेडफोन लावलं होतं निवांत आलो होतो. आणि एक सबस्क्रायबर वाढवला यूट्यूब चॅनलसाठी. गावाला होता एक पोरगा बसलो शेजारी त्याच्याकडून सबस्क्राईब केलं. त्याला म्हणलं भावा फोन दे इकडे. फोन घेतला आणि चॅनल सबस्क्राईब करून घेतलं त्याच्याकडे. 199 होतं. 199वर किती दिवस होतं. आज 200 तरी झाले. 200च्या पुढे कधी जाणार काय माहित. मी तरी घरी जातो. माझं पाय चालू होतं. पाय दुखायला लागले माझं. डोकं दुखते होतं. नाक जाम झाले. सर्दी वाफारा घ्यायला लागला. मला वाटलं बरं होत आले अजूनपर्यंत पूर्ण नाही बरं झालं. अजून मला जास्त उपचार करायला लागतील असं वाटतंय. नाक जाम झाले. काल केस कापली होती. डोक्यावर नाक केली ती एकदमच खाली झाली. डोकं पकडले आज. आणि आज घासा सुद्धा होते. औषध पाणी डबल चालू करायला पाहिजे. आतापर्यंत घरी गेल्यावर थोडा अभ्यास करायचा. मॅथमॅटिक्सचं काहीच समजलं नाही. ती एका दोघांना विसरायला पाहिजे. म्हणजे मी लिहितोय बरोबर माझ्या कॅल्क्युलेटर पण दिलं झाले. ते कॅल्क्युलेटर करायचं ते काय चुकतंय समजा. एका दोघांना विसरायला पाहिजे. ते लिहिले का त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे. त्यांना विचारतो त्यांनी पूर्ण केलंय का. किंवा थोडंफार करतो त्यांना ॲन्सर घेतो सेम आहे का बघतो. डोकं दुखतंय आज. कडक चहा पाहिजे आता घरी गेला आल्या तर करायला होतं. 4 तर 4:45 झाले. हातातनं पाणी येते. त्या हातात नाही हाताने त्या हातात फोन घेते. रुमाल असतं तर काही नसते नाही तसं राहिलं असतं. 1:08 या काय करू यार. रुमाल उद्याच दिवस सुट्टी. आज औषध तरी मारून झालं. काल आबा म्हणत होते काल कॉलेजमध्ये जातो. काल जा वाटत नव्हतं कुठे. पिशव्या माघारी सोडायला. कुठे गेला मग सुटला मग नाही बघितलं मी काय बरेच वाजता. कुठे गेलो तर माहिती गेलो A few moments later. हो चित्र चालू आहे. आम्ही दोघं सुद्धा हो भावानं त्या मम्मीला खायचंय भाऊ. हा तू येते मी बोलायच्या होतो हेच बोलतोय. ब्लॉगिंग करतोय तू है ना. आज तुला बोलू घरात. बस
A few inches later. मी आणि पिल्लू आता टेंबूच्या पाटावर आलोय. वार सुटले, केस कस तर. हा काय हा 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 काय ते कोण चक्की हा काय म्हणते कोण चक्की अरे वाटतं हा काय हा पवन चक्की फिरते. दीदी काहीतरी काम करते काय ते कपडे काहीतरी शिवायला घेऊन आले काहीतरी काय ते म्हणजे शिलाई काहीतरी असतं ते कपड्याला का साडीला मारते तिकडे आहे. मी आलोय मग इकडे टेंबूच्या पाटा पिल्लूला घेऊन त्याला म्हणलं चल पाणी दाखव तुला. हा हा टेंबू आहे टेंबू हा त्याची बुद्धी लय शार्प आहे. म्हणजे एकदा काय सांगितलं ना देण्यात राहतं. एकदा सांगितलं होतं टेंबू मध्ये पाणी आहे ती पाटा एक त्याला लगेच देण्यात राहिलं आणि एक पॉईंट म्हणजे काय म्हणते एक रस्ता त्याचा देण्यात राहिला एकदा गेलेलं त्याला लगेच माहित असतं इथं काय तिथं काय. डोकं लय शार्प आहे गाड्याचं पण वापरत नाही मेन ठिकाणी आपल्या जागी. हा पाणी पाणी आहे का बरं थांब तुझे फोटो काढू जरा मम्मी दाखवू बरं का. हा मग अशी पाणी दाखवलं तो आता डबल म्हणायला लागला पाणी दाखव काका. हो थांब दाखवतो थांब जरा. दीदीचा फोन आलाय जायला पाहिजे लगेच. हा चल चल आता तुझा फोन आलाय आवाज आला चल चल पटकन. हा दाखवतो पाणी चल फोटो पण काढले 2-3 हा जाऊ जाऊ जाऊ. A few inches later. Later that same evening. 1 hour later. विश्वजित बरोबर मायला गेलो होतो. आवाज नाक जाम झालं आम्हाला समजा घसा वाट लागायचा पूर्ण. हा एक स्पेशल औषध आहे ती कशासाठी करायला पाहिजे सर्दीसाठी काहीतरी करायला पाहिजे. नाक पूर्ण जाम व्हायला लागलं समजा लय बेकार अवस्था झाली. म्हणजे मॅथमॅटिक्सचं गणित मॅथमॅटिक्सचे एक्सप्रेशन एक्झाम्पल होते समजत का ते जरा समजलं. म्हणजे काय म्हणते 8 मार्काचा 8 मार्क हातातून गेले नाही पाहिजे. पास होण्याचं चित्र एक आहे 8 मार्क झालं. MCQ थोडेफार आले झाले पास. त्यासाठी काहीतरी करा पाहिजे का झोपतो पण औषध पण. नवीन ब्लॉगमध्ये भेटू. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग.